अति नाही जात आम्ही. त्याची मुख्य आहे. अति या तुम्हाला काय तुम्हाला बोलणं आहे अति बोला. आम्ही मग हे कायसाठी केलं मग आम्ही हे त्याला अतिशय आमच्यापाशी या आम्ही त्याची जात नाही आता. दर्यापूर तालुक्यातील कळाशी ते कुकसा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्ता आणि पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता आणि पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यानं पावसाळ्यात नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या मार्गावरील मध्यभागी असलेल्या पुलाचं कामही दीर्घकाळापासून रखडलं असल्यानं पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग दर्यापूर यांच्याकडे वारंवार निवेदने आणि तक्रारी दिल्या होत्या. मात्र कामाला गती न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात दर्यापूर तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडलंय. यावेळी ग्रामस्थांनी रस्ता आणि पुलाच्या कामाबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणात काही राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. एकाच रस्ता आणि पुलाच्या प्रश्नासाठी 2 वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र काही वेळानंतर कुकसा येथील काही नागरिक डॉक्टर अविनाश ठाकरे हे तहसील कार्यालयासमोरील उपोषण ठिकाणी पोहोचले आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी लेखी आश्वासन घेऊन हे उपोषण सोडण्यात आलं. मात्र एकाच कामासाठी 2 वेगवेगळे आंदोलन हे नेमकं राजकीय श्रेय घेण्यासाठी होतं की काय असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. माझं कुकसा गाव आम्ही कॉम्प्रेटर उपराव हे आमचं जे आंदोलन आहे आयटकनं निर्माण केलेलं आहे. याचे मुख्य संजीव मंडोदरे आहेत आणि डॉक्टर ठाकरे याचे काही मुख्य नाही आहे. तर आबाजी फुके यांनी डॉक्टर साहेबाचा संपर्क साधून त्यांना पुढाकार केलेला आहे. सगळं त्यांना मिळून सगळे कागदपत्र शासनाचे त्यांच्याकडे गेलेले आहेत. म्हणून त्यांनी ते पुढाकार घेऊन पी एस साहेबाला काल ते आले होते आणि पी एस साहेबांनी जिल्हा परिषदचं जे साहेब आहेत त्यांना घेऊन त्यांनी मंजूर लेटर दिलं आहे, प्रस्ताव लेटर दिलेलं आहे. म्हणून मागं घ्यावं असं त्यांनी म्हटलं. पण ते आबाराव फुके म्हणायचे असे होते का काय उपोषण करणार होते आबाराव फुके. त्यांनी म्हटलं साहेब बाबा हे आम्ही आता हा निर्णय सध्या घेऊ शकणार नाही कारण आमच्या गावची मंडळी हे उपोषण सर्व गावच्या लोकांना धरून उपोषण आहे. आम्ही आमच्या गावच्या लोकांना धरून तुम्हाला आम्ही निर्णय देणार आहोत. आणि ते काल सकाळी बोलले लोकांचे आपल्याला जायचं. मी रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला रिक्वेस्ट हो तुम्ही बरोबर आहे दर्शन इथं येऊन राहिले ते साहेब फक्त हे काम होऊन जाऊ द्या. ते कागदपत्र ते सर्व मापाशी देऊन द्या. आहेत ना ते कोणापाशी आहेत मग ते भेटून जातील तुम्हाला कागदपत्र भेटून जातील. तो सांगायला पाहिजे नाही आम्ही लोक हे रात्री सांगितलं नाही. हे मला रात्री सांगायला लागत होतं ना यायला फसवणूक केली नाही. मीटिंग घेतली रात्री आम्ही बसलो मंडळात. तुम्ही नाही सांगितलं मी आता तुमच्यावर शांततेने बसा.